नमस्कार, तुम्ही पाहत आहात N24 मराठी न्यूज। आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या औचित्याने सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हा कार्यक्रम सांगली येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कार्यालयात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती माननीय हरिदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रमुख पाहुणे माननीय हरिदास पाटील यांनी महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या। त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र हा पुरोगामी आणि प्रगत राज्य आहे। धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहायला हवं। सर्व धर्म समभाव हे आपलं ब्रीद वाक्य आहे आणि या मूल्यावरच आपल्याला महाराष्ट्राची वाटचाल पुढे न्यायची आहे। या कार्यक्रमाला उपस्थित होते उत्तम कांबळे, छाया जाधव, रज्जाक नाईक, महालिंग हेगडे, डॉक्टर शुभम जाधव, संदीप वनमाने, डॉक्टर सतीश नाईक, शीतल खाडे, अकबर शेख, गॅब्रिएल तिवडे, फिरोज मुल्ला, सुमुख पाटील, दत्ता पाटील, संतोष शिंदे, बैजू बोडरे, इमानुएल मद्रासी, घनश्याम थोरात, मयूर लोखंडे, हरी आवळे, आदर्श कांबळे आणि इतर पदाधिकारी। महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही सामाजिक बांधिलकीची भावना अधोरेखित झाली। अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट या संस्थेच्या समोर आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या निमित्तानं आम्ही ध्वजारोहण केलेलं आहे। खास करून महाराष्ट्रातील तमाम जनतेला, भारतातील तमाम जनतेला मी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। आज जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्रात निर्मिती झालेले महाराष्ट्रात एक वेगळं अस्तित्व मिळालेला वाढदिवस असं दोन्ही या ठिकाणी साठी आम्ही आज ध्वजारोहण केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र दिनाबद्दल आणि कामगार दिनाबद्दल मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।